स्टूडेंट, कल हमने लास्ट टाइम वी डिस्कस अबाउट फाइलम पोरिफेरा ऑन बोर्ड्स, वी फिनिश नाउ सी एनसीईआरटी पॉइंट ऑफ व्यू। मैंने जो कल पढ़ाया था वापस थोड़ा सा एनसीईआरटी पॉइंट ऑफ व्यू आपको मैं बता देता हूँ, क्योंकि कल मुझे 2-3 स्टूडेंट के फ़ोन आए थे फाउंडेशन के, और उन्होंने कहा था कि सर हमारे पास एनसीईआरटी का भी बुक्स भी नहीं मिला, तो हमें प्लीज़ थोड़ा सा एनसीईआरटी बुक में क्या है कैसा है उस मेथड से बताएं। तो चलो मैं आज आपको पीपीटी से बता देता हूँ कि वही पॉइंट फाइलम पोरिफेरा एनसीईआरटी पॉइंट ऑफ व्यू। अगर हम देखेंगे तो ये मैंने ऑलरेडी आप सब लोगों को जनरल कैरेक्टर्स पढ़ाए हैं फाइलम पोरिफेरा के, ठीक है। तो पोरिफेरा की जो जनरल कैरेक्टर्स है पोर बियरिंग एनिमल्स, तो यहाँ आप देख सकते हो ये है आपकी एनसीईआरटी की डायग्राम साइकॉन। तो साइकॉन के ऊपर ये डॉट दिखाई देते हैं, दीज आर द पोर्स, व्हाट इज कॉल्ड एज एन ऑस्टिया। तो मैंने आपको बताया कि ऑस्टिया जो छेद है उससे पानी अंदर आता है, और ये इसके अंदर जो खाली जगह है यहाँ से फिर वापस बाहर चला जाता है इस कॉमन ओपनिंग से। दिस कॉमन ओपनिंग वी कॉल्ड एज एन ऑस्क्यूलम। ओके, यहाँ तक मैंने आपको बताया था, ठीक है। और इसके अंदर जो कॅव्हिटी होती है व्हाट इज कॉल्ड एज एन स्पॉन्जोसील कॅव्हिटी, म्हणजे त्याच्या आत जी पोकळी असते त्याला काय म्हणायचं, स्पॉन्जोसील कॅव्हिटी। ओके, नाउ देयर आर सम स्पेशल टाइप ऑफ सेल्स आर आल्सो देयर। उसके अंदर कुछ स्पेशल सेल्स भी है, एंड दैट स्पेशल टाइप ऑफ सेल्स वी कॉल एज एन कोयानोसाइट, और उसे हमने क्या कहा था, कोयानोसाइट। ओके, और कॉलर सेल भी कहा था। ओके, और इसके अंदर कुछ स्पिक्यूल्स है, तो मैं आपको अभी नेक्स्ट स्लाइड में दिखा देता हूँ कि स्पिक्यूल्स कैसे होते, स्पॉन्जिल फाइबर जो एक्सोस्केलेटन का काम करते हैं। ओके, तो यहाँ पे कुछ डायग्राम देख लो, ये है यूस्पॉन्जिया और एक है डायग्राम स्पॉन्जिला की। तो स्पॉन्जिला जो है इंपॉर्टेंट एमसीक्यू पॉइंट ऑफ व्यू याद रखना कि इट इज अ फ्रेश वाटर फॉर्म। कैसा फॉर्म है, फ्रेश वाटर। फर्टिलाइजेशन भी इनका इंटरनल होता है, इनडायरेक्ट होता है लार्वल स्टेज से, और मॉर्फोलॉजिकली वो थोड़ा सा डिस्टिंक्ट होता है, अलग होता है। ओके, हर्माफ्रोडाइट है, हर्माफ्रोडाइट का मतलब भी मैंने बताया था, सेक्सेस आर नॉट सेपरेट, मेल फीमेल गमीट्स आर प्रेजेंट इनसाइड। ओके, नाउ इसकी बॉडी वॉल की मैंने आपको लेयर्स बताई थी, तो कैसा था ये, डायप्लोब्लास्टिक, डाय मतलब दो, डिप्लोब्लास्टिक था, डिराइव फ्रॉम 2 एम्ब्रियोनिक जर्म लेयर्स, एक्टोडर्म एंड एंडोडर्म। देन सेलुलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, ये भी मैंने आपको बताया था। पिनॅकोडर्म, डर्मल लेअर, बाहेरची जी त्वचा आहे त्याला काय म्हणायचं आपण, डर्मल लेअर, पोरोसाइट त्याच्यावर छेद असतात, पिनॅकोसाइट। कोयानोडर्म, गॅस्ट्रल लेअर, कोयानोडर्म म्हणजे काय, आतली जी लेअर असते त्याची इन्नर, दैट इज कॉल्ड गैस्ट्रल लेयर। कोयानोसाइट्स असतात, कॉलर सेल्स। नाउ सी, अब देखो ये जो डायग्राम है आपके सामने, दैट इज कॉल्ड एज एन, एक टिपिकल स्पॉन्ज की डायग्राम है। इसके बाहर जो छेद है दैट इज कॉल्ड ऑस्टिया, और ये देखो अंदर की जो कैविटी है जिसको हम कहेंगे स्पॉन्जोसिल कैविटी, ये कॉमन ओपनिंग है जहाँ से पानी बाहर चला जाता है, ठीक है। नाउ इसका अगर हम सेक्शन लेकर देखते हैं, ये इतना अगर हम सेक्शन लेते हैं, तो यहाँ पर देखो ये जो बाहर की लेयर है, एक दिस इज वन लेयर एंड दिस इज द इनर लेयर, इन बिटवीन देयर मेसोग्लिया, और यहाँ पे देखो कुछ स्पिक्यूल्स होते हैं, कैलकेरियस स्पिक्यूल्स। तो देखो दो लेयर है, एक आउटर और ये इनर, तो डिप्लोब्लास्टिक मैंने आपको कहा था, ठीक है। और यहाँ पे कुछ अम्यूबा जैसे सेल है, अम्यूबोसाइट, कुछ कैलकेरियस स्पिक्यूल्स है। अब ये स्पिक्यूल्स क्या है, तो पॉलीएक्सॉन, मतलब एक से ज़्यादा है ऐसे इसके एक्सॉन। ओके, मतलब ये शेप देने का काम कर रहे हैं, इसको सपोर्ट करने का काम करते हैं। हाँ, ट्रायॉड, 3 एंगल से है तो ट्रायॉड, ट्राएक्सॉन 1 2 3 4 है। एम्फीडिस, मतलब ये दोनों एंड पर ऐसे कुछ डिस्क जैसा स्ट्रक्चर आता है। ओके, एम्फीडिस। एंकर, नाव जैसे रोकने के लिए ज़मीन के अंदर जो एंकर गाड़ते, बस बिल्कुल उसी तरह सेम होते हैं, एंकर लाइक। टेट्राएक्सॉन 1 2 3 4, मोनोएक्सॉन सिर्फ एक ही एक्सॉन है इसके ऊपर, मतलब एक ही पॉइंट है, निडल के जैसे। सो दीज ऑल आर स्पिक्यूल्स मेड अप ऑफ कॅल्शियम, कॅल्केरियस, म्हणून ते कॅल्शियमचे बनले म्हणून त्याला काय म्हणायचा, कॅल्केरियस स्पिक्यूल। ओके, आणि हेचं फंक्शन काय, दे ॲक्ट एज एन स्केलेटन, इट गिव्स शेप, प्रॉपर शेप टू दिस स्पॉन्जेस। अब यहाँ इंपॉर्टेंट क्या है इसके, यहाँ पर देखो दिस सेल्स आर कॉल्ड एज एन कॉलर सेल बिकॉज दे लुक्स लाइक कॉलर, तो इनका दूसरा नाम है कोयानोसाइट। तो यहाँ आप देख सकते हो इनको एक ऐसा एक शेप होता है, देयर इज वन न्यूक्लियस, न्यूक्लियस के अंदर न्यूक्लियोलस होता है, एक्चुअली न्यूक्लियस है, और ये कॉलर है
यहाँ पर कुछ माइक्रोविला है एंड एक लॉन्ग ऐसा एक फ्लैजेला होता है। अभी इन कॉलर सेल का फंक्शन मैंने आपको बताया था, ये फूड मटेरियल को ट्रैप करता है और डाइजेशन का काम करता है, अमीबोसाइट इनको हेल्प करते हैं लाइक दिस। ओके, फिर मैंने आपको बताया था कि जो क्वाइनोसाइट है फ्लैजिलेटेड कॉलर सेल्स ओनली प्रेझेंट इन दिस स्पॉन्जेस। म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की कॉलर सेल हा शब्द तुम्हाला फक्त स्पॉन्जेसमध्ये सापडणार, बाकी कुठेच नाही, कोणत्याच फायलममध्ये नाही, कोणत्याच प्राण्यामध्ये नाही। म्हणजे कॉलर सेल क्वायनोसाइट ही कोणाची खासियत आहे? फक्त स्पॉन्जेसची। ठीक आहे, मिझेनकाइममध्ये काय असतात? अमिबोसाइट स्केलेटन एलिमेंट्स असतात। आता हे मिझेनकाइमचे पण भरपूर टाईप आहेत, अर्चिओसाइट्स, टोटिपोटेंट सेल, म्हणजे एका पेशीपासून जेव्हा अनेक पेशी तयार होतात त्याला काय म्हणायचं? टोटिपोटेंट। आता जसं आपल्यामध्ये स्टेम सेल आहे, देखो एनिमल के अंदर अगर ह्यूमन के अंदर या फिर कुछ एम्ब्रियोनिक सेल के अंदर स्टेम सेल होते, मतलब एम्ब्रियो जो होता है तो इसके जो सेल्स होते हैं स्टेम सेल, किसी एक सेल से हमारी पूरी बॉडी भी बना सकते हैं हम, तो दैट इज कॉल्ड स्टेम सेल। ओके, तो ऐसे इसके अंदर भी कुछ सेल होते हैं जिनका नाम है टोटिपोटेंट सेल। दूसरे है क्रोमोसाइट। क्रोमो का मतलब होता है कलरिंग पिगमेंट, जिससे उनको थोड़ा अलग अलग कलर मिलता है। देन नेक्स्ट है थिसोसाइट्स, रिझर्व फूड, म्हणजे ज्याच्यात ते अन्न साठवून ठेवतात ते सेल कोणते? थिसोसाइट। मिओसाइट, आता एक लक्षात ठेवा, मायोचा अर्थ होतो मसल्स, म्हणजे ते कॉन्ट्रॅक्टाईल आहेत, त्यांचं आकुंचन होतं, कॉन्ट्रॅक्टाईल आहेत, स्पिंडल शेप आहेत, म्हणजे हे असे मसल्स सारखे आहेत आपले। देन नेक्स्ट वन इज कॉल्ड ट्रोफोसाइट, न्यूट्रिएंट डेव्हलपिंग सेल्स, नर्स सेल, म्हणजे जे दुसऱ्या पेशींना ते न्यूट्रिएंट देतात। ओके, देन नेक्स्ट वन इज कॉल्ड ग्लॅंड सेल्स, सिक्रेट स्लिमी सब्सटन्स, जसं चिकट पदार्थ ते सिक्रेट करत राहतात। अँड नेक्स्ट वन इज कॉल्ड सेक्स सेल, अर्चिओसाइट पासून सेक्स सेल तयार होतात, ब्रीडिंगमध्येच तयार होतात, म्हणजे जेव्हा त्यांना रिप्रोडक्शन करायचं तेव्हा सेक्स सेल तयार होते। सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स इन पोरिफेरा। डायजेशन मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं, इंट्रासेल्युलर आहे, टेक्स प्लेस फूड इनसाइड द प्रोटोझोआ, सर्क्युलेशन त्याचा आपण सांगितलं, अमिबोसाइट हे सर्क्युलेशनचं काम करतात, कारण त्यांच्यामध्ये ब्लड नाही, मग ते फूड सर्क्युलेशन करण्याचं काम कोण करणार? वॉन्डरिंग म्हणजे फिरत राहणारे सेल, अमिबोसाइट। देन रेस्पिरेशन बाय डिफ्युजन मेथड, गॅसेस, सो प्रोटोझोआ सारखंच असेल। एक्सक्रिशन, रिमूव्हल ऑफ एक्सक्रिटरी मटेरियल ऑल्सो ऑकर्स बाय डिफरंट फ्युजन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे डायरेक्ट पेशींमधून ते काही पण बाहेर फेकतात, त्यांना काही असं किडनी वगैरे काही नाही। ठीक आहे, अमोनिया हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की अमोनिया इज अ चीफ एक्सक्रिटरी प्रोडक्ट, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हा प्रश्न विचारू शकतो, म्हणजे हे जे आहेत स्पॉन्जेस त्यांचं नायट्रोजनस वेस्ट एक नंबर काय आहे? युरिन कोणत्या प्रमाणात बाहेर फेकतात? ते कोणत्या प्रमाणात? अमोनियाच्या रूपात बाहेर फेकतात। ठीक आहे, अमोनिया इज अ चीफ एक्सक्रिटरी प्रोडक्ट। ठीक आहे, रिप्रोडक्शन आता तुम्हाला सांगितलं, असेक्शुअल सेक्शुअल दोन्ही पण होतं। असेक्शुअल जर असेल तर ते बडिंग मेथड नव्हतं, बडिंग म्हणजे जसं हायड्रॉलिक बर्ड तयार होतं आणि त्याच्यामधून ते नवीन तयार होतं, किंवा जेम्यूल। आता इथे बघा, हे जेम्यूल काय आहे? तर जे स्पॉन्जेस आहेत त्याच्यामध्ये जर आपण एक जेम्यूल बघितलं तर त्याच्या आतमध्ये काही असे स्पेशल सेल तयार होतात, त्यांचं नाव आहे अर्चिओसाइट, जेम्यूल्स। ओके, आणि इथे एक ओपनिंग असतं, एक कॉमन ओपनिंग याच्यामध्ये असा, तर याला काय म्हणायचं? मायक्रोपाईल। आणि हे अर्चिओसाइट काय करतात? दे गिव्ह राईज टू न्यू बर्ड अँड फ्रॉम दिस न्यू स्पॉन्जेस आर फॉर्म, म्हणजे त्या काही फ्यू मराईन जे असतात ते इंटरनल बर्ड तयार करतात आणि त्याच्यापासून नवीन स्पॉन्ज तयार होतात। ओके, आणि बघता तुम्ही याच्या भोवती हे काही स्पिक्युल वगैरे सपोर्ट करण्यासाठी। आणि हर्मॅफ्रोडाइट आहे, फर्टिलायझेशन त्यांचं इंटरनल आहे, मतलब सगळं। आता डेव्हलपमेंट जे आहे त्यांचा, झायगोट अंडरगो होलोब्लास्टिक क्लिवेज, म्हणजे आता तो जो झायगोट तयार होतो त्याचे इक्वल डिव्हिजन होतात, ते सगळ्याच पोरिफेरामध्ये होतात। अँड दॅट डेव्हलपमेंट इन्क्लूड फ्री स्विमिंग लार्वा कॉल्ड एम्फीब्लास्टुला इन सायकॉन। आता हे सगळ्यात महत्त्वाचं इथे तुम्हाला MCQ लक्षात ठेवायचा, एम्फीब्लास्टुला लार्वा, म्हणजे याच्यामधला IMP तुम्हाला जर विचारला तर हा जो लार्वा दिसतो तुम्हाला याचं नाव काय? एम्फीब्लास्टुला। म्हणजे जसा फ्रॉकचा लार्वा असतो, अंड्यामधून तयार होतो, त्याला चाटू म्हणते आपण मराठीत, टॅडपोल, मच्छलीसारखा दिसते, बच्चे खेळतात त्याच्यासोबत, मच्छी समजून, फिश समजून, है ना, तसा याचा पण एक लार्वा तयार होतो, त्या लार्वाचं नाव काय? एम्फीब्लास्टुला। आता हे बघा, इथे तुम्हाला लार्वाचा डायग्राम दिसते, त्याच्यामध्ये तुम्हाला असे काही सारे मायक्रोमियर्स
फिलामेंट सारखं दिसतात, आत एक पोकळी दिसते ब्लास्टोसील. ओके, आणि इकडं काही मॅक्रोमियर म्हणजे असे मोठ्या पेशी दिसतात, खालच्या साईडला मोठ्या आकाराच्या आहेत म्हणून मॅक्रो, आणि वर छोट्या आकाराच्या आहेत म्हणून मायक्रोमियर, आणि याला काही असे धागे आहेत. सो हा जो लार्वा आहे त्याला काय म्हणायचं, ॲम्फीब्लास्टुला. आणि मग तो लार्वा सेटल होतो आणि त्याच्यापासून मग नवीन सायकॉन तयार होतो. ठीक आहे. आणि पॅरेन्कायमुला पण एक लार्वाचं नाव आहे, त्याचं नाव काय, ल्युकोसोलेनिया. म्हणजे तो जो स्पॉन्ज आहे ल्युकोसोलेनिया नावाचा, त्याच्या लार्वाचं नाव काय, पॅरेन्कायमुला लार्वा. आता ही दोन लार्वीची नावं लक्षात ठेवा MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू. आता याचे पुन्हा त्यांनी क्लास पाडलेले आहेत. जसं आपण मागच्या वेळेस बघितला की ज्यांच्यामध्ये कॅल्कॅरियस स्पिक्युल्स असतात ते कोण आहेत, स्पॉन्जेस, सायकॉन. हे आता इथं बघितलं आपण. ओके, आता ज्यांच्यामध्ये ग्लास स्पॉन्ज असतात, 6 लेअर सिलिशियस, त्याच्यामध्ये हे एक्झाम्पल दिसते तुम्हाला, युप्लेक्टेला, व्हीनस फ्लावर बास्केट ज्याला आपण म्हटलं होतं, हॅलोनेमा होता एक एक्झाम्पल. आणि ज्यांच्यामध्ये 1 ते 4 रेड सिलिशियस स्पिक्युल्स सिलिकाचे बनलेले असतात, ते पण मराईन किंवा फ्रेश वॉटरमध्ये असतात, त्याच्यामधला एक्झाम्पल स्पॉन्जिला. ओके, बाथ स्पंज, अंघोळीचं स्पंज ज्याला म्हणतो आपण, तो पण एक बेस्ट एक्झाम्पल आहे. ओके, तर हे सगळे मराईन आहेत, हे पण सगळे समुद्रात सापडतात. ऑल मराईन मीन्स ओनली फाउंड इन सी वॉटर, फक्त समुद्रामध्ये ते सापडतात. ओके, पण डेस्मोस्पॉन्जिया जर बघितला आपण, डेमोस्पॉन्जिया, त्याच्यामधले स्पॉन्जिला हा एक फ्रेश वॉटर आहे, म्हणजे गोड्या पाण्यात राहतो, नदी तलाव सारख्या ठिकाणी पण सापडू शकतो. ओके, तर हे काही वेगवेगळे त्याचे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेले. नाव सी हिअर व्हेरी ब्युटिफुल फोटोग्राफ ऑफ दिस स्पॉन्जेस. आता आपण काही फोटोग्राफ बघूया. कलिना नावाचा जो एक आहे त्याला आपण डेड मॅन्स फिंगर म्हणू. म्हणजे जसं समुद्रामध्ये एखाद्याची डेड बॉडी टाकली तर त्याचे जे बोट कसे दिसणार सुकलेले, तर तसं दिसणार ते कलिना. हे बघा, हा त्याचा ओरिजिनल फोटो आहे, लाईक अ फिंगर, डेड मन्स फिंगर. हां, त्याच्यानंतर एक क्लिओना नावाचा आहे बोरिंग स्पंज. तर हा काय करतो की हे असं एक कोरल्स तयार करतो समुद्रामध्ये, त्या कोरल्सपासून बेट पण तयार होऊ शकतं. हे काही एक ओरिजिनल फोटोग्राफ्स बघितले. आता ही कॅनल सिस्टीम मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितली होती, ॲस्कॅनॉइड टाईप, सिम्पल, पाणी बाहेरनं आत येतं, स्पॉन्जेसिलमधून बाहेर जातं. सायकॉनाइड टाईप, सायकॉन, त्याच्यामध्ये कॅनल असतात, इनकरंट कॅनल अशी एक, आणि एक रेडियल कॅनल, पाणी असं आत येतं आणि इथून पुन्हा बाहेर जातं. ठीक आहे. ल्युकॅनाइड टाईप म्हणजे याच्यामध्ये फक्त इम्पॉर्टंट काय, फ्लॅजिलेटेड चेंबर, म्हणजे पुन्हा सेम तसंच आहे, फ्लॅजिलेटेड चेंबर, चेंबरमधून पाणी आत येतं, म्हणजे ऑस्टियामधून आत इनकरंट कॅनल, मग चेंबरमधून मग एक्सकरंट कॅनल, आणि स्पॉन्जेसिल कॅव्हिटी इन आउटसाईड. आणि एक रेगॉन लार्वा टाईप सांगितलं होतं मी तुम्हाला. तर हे जे रेगॉन आहे, त्या रेगॉनमध्ये पण काय, प्रोसोपाईलमधून पाणी आत येतं, स्पॉन्जेसिल, आणि इथून बाहेर. हे फक्त लार्वामध्ये रेगॉन सापडतं. ओके, आता हे पण तुम्हाला मागच्या वेळेस मी सिम्पल टाईप ऑफ पोरिफेराचं कॅनल सिस्टीम सांगितली. आता रिप्रोडक्शन बघूया याचं कसं आहे, सिम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू. तर हा बघा, दिस इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ स्पॉन्ज. असेक्शुअली काय करतं, एक बर्ड तयार होतं, बर्डमधून काय तयार होतं, एक लार्वा असं एक तयार होतं, आणि न्यू स्पॉन्ज तयार होतं. किंवा जर सेक्शुअल जर म्हटलं तर गमिट्स तयार होणार, तर एक, आणि हे स्पर्म, मेल गमिट अँड फिमेल गमिट, हे फिमेल गमिट आणि स्पर्म मेल गमिट यांचं फ्युजन होणार, फर्टिलायझेशन होणार, झायगोट तयार होणार. तर हे स्पर्म सेल एंगल्ड बाय कॉलर सेल्स, अँड हिअर आफ्टर फर्टिलायझेशन एम्ब्रिओ इज फॉर्म, झायगोट टू फॉर्म एम्ब्रिओ. आणि एम्ब्रिओपासून आपण सांगितलं कोणता एक लार्वा तयार होतो, प्लॅन्क्टॉनिक ॲम्फीब्लास्टुला. आणि हा लार्वा काय होणार, समुद्र तळाशी जाऊन सेटल होणार, आणि त्याच्यापासून एक पुन्हा नवीन स्पॉन्ज तयार होणार. म्हणजे हे दोन्ही प्रकारचं रिप्रोडक्शन दाखवतो, सेक्शुअल आणि असेक्शुअल. ओके, आता याचं महत्त्व काय, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. स्पॉन्जेसचं का स्टडी करायचं, बिकॉज दे आर प्रोडक्शन ऑफ मेडिसिन्स, याच्यापासून काही मेडिसिन पण तयार करतात. ओके, सेकंड इम्पॉर्टन्स काय याचा, दे ॲक्ट प्रोटेक्टिव्ह शेल्टर फॉर ॲनिमल्स. आता खूप सारे स्पॉन्जेस असतात, त्याच्यामध्ये काही मछली वगैरे येऊन राहतात, म्हणजे ती त्यांचं काय झालं, एक प्रोटेक्टिव्ह शेल्टर झालं, घर झालं. जसं आपण बघितलं की फॉरेस्ट का आहे, एक शेल्टर आहे, निवारा आहे, निवास मराठीत म्हणतो ना आपण. जसं आता जंगलामध्ये खूप सारे झाडं आहेत, त्या झाडामध्ये काय प्राणी राहतात, हरिण वगैरे, लायन टायगर लपून राहू शकतात ना जंगलामध्ये, तर तसं हे शेल्टर आहे खूप. देखो, आता मी तुम्हाला दाखवलं स्पॉन्जेस, ते एक नाही, अशा लाखो मिलियन स्पॉन्जेस आहेत, आणि त्यांच्यामध्ये तुम्ही डिस्कवरी चॅनलवर बघितला की फिशेस जाऊन राहतात, म्हणजे ते काय प्रोटेक्टिव्ह शेल्टर आहे. द नेक्स्ट स्केलेटन ऑफ स्पॉन्जेस आर यूज ॲज अ डेकोरेटिव्ह स्पीसीज.
आणि यांचं जे स्केल्टन बघितलं आपण कॅल्केरियस पिक्युलचं, ते डेकोरेशनच्या कामी येतं, युप्लेक्टेला वगैरे. काही जे ड्राईड असतात वाढलेले फायब्रस स्केलेटन यूज फॉर द पर्पज ऑफ बाथ, म्हणजे आंघोळीचा स्पंज आपण बघितला, पॉलिशिंग, गाड्याचं वगैरे पॉलिशिंग करतात, वॉशिंग, फरशी वगैरे साफ करण्यासाठी, स्क्रबिंग, घासणी वगैरे ज्याला मराठीत म्हणते आपण, त्याच्यात पण कामी येते. ते हे झालं याचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, महत्त्व काय. ओके, नाउ सी हियर द ब्यूटीफुल वन ऑफ द एग्जाम्पल ऑफ स्पॉन्ज. देखो झूला जी की दुनिया कितनी खूबसूरत है, चाहे वो समंदर के अंदर हो या बाहर हो, बहुत खूबसूरत है. तो यहाँ पे जो आपको एक शेप दिखाई देता है, इट इज द बेस्ट कॉल यूप्लेक्टेला, व्हीनस फ्लावर बास्केट. हे काय है, व्हीनस फ्लावर बास्केट. ओके, या फिर जिसका नाम क्या है, यूप्लेक्टेला. ओके, देखो ये कितना खूबसूरत है, ग्लास के जैसा इसका डिजाइन है. ओके, और ये जो है इट यूज एज अ प्रेशियस वेडिंग इन जपान, म्हणजे हे जपानमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असते, गिफ्ट म्हणून दिले जातात, वेडिंग गिफ्ट. ओके, हे जपानमध्ये जसं आपल्या इकडं कार गाडी वगैरे देते, तर जपानमध्ये हे गिफ्ट देतात सगळ्यात महागडं म्हणून. हे हजबंड अँड वाईफ लवचं सिम्बॉल आहे जपानमध्ये. आपल्या इकडं असं काही नाही आहे. ॲडिशनल इन्फॉर्मेशन आता बघूया आपण काही याची, की याच्यामध्ये ओलिंथस ॲन्सेस्टर ऑफ स्पॉन्जेस, सगळ्या स्पॉन्जेसचा ओलिंथस काय, ॲन्सेस्टर, हायपोथेटिकल, म्हणजे याच्यापासून सगळे वंशावळ तयार झाले. ल्युकोसोलिनिया लाईन बाय कोयानोसाइट, हे सगळ्यांना माहिती आहे. सायकॉन, इनकरंट कॅनल, रॅडियल कॅनल सांगितला. स्टडी ऑफ स्पॉन्जेस पॅराझुलॉजी म्हणते, तुम्हाला सगळ्यांना सांगितलं. प्रोटोस्पॉन्जिया, कनेक्टिंग लिंक बिटवीन प्रोटोझोआ अँड पोरिफेरा. आता हा IMP लक्षात ठेवा. पोरिफेरा आणि प्रोटोझोआ म्हणजे अमिबाचा जो ग्रुप आहे, प्रोटोझोआ आणि पोरिफेरा यांच्यामध्ये कनेक्टिंग लिंक आहे, त्याला काय म्हणायचं, प्रोटेरोस्पॉन्जिया. सेन्सरी अँड नर्व सेल्स आर अब्सेंट इन स्पॉन्जेस. म्हणजे यांच्यामध्ये काही ब्रेन वगैरे आपल्यासारखा नाही, न्यूरॉन्स नाही वगैरे काही नाही. स्मॉलेस्ट स्पॉन्ज जो आहे त्याला म्हणायचं ल्युकोसोलिनिया, सगळ्यात छोटा. आणि लार्जेस्ट जर म्हटलं तर स्पेच्युस्पॉन्जिया व्हेस्परम, लार्जेस्ट म्हणजे सगळ्यात मोठा स्पॉन्ज. आता हे काही ॲडिशनल आहे, तुम्ही नोट करा किंवा याचं स्क्रीनशॉट घ्या. ओके, टॉलेस्ट स्पॉन्ज सगळ्यात उंच जो आहे प्रोटेरियॉन. ॲस्कनेट कॅनल सिस्टीम, आता हे लक्षात ठेवा, ॲस्कनेट कोणामध्ये सापडते, ल्युकोसोलिनिया. सायकॉनेट, सायकॉन लक्षात ठेवा. ल्युकॅनाइट, स्पॉन्जिला. आणि रेगॉन लार्वा. तर ही काही MCQ तुम्हाला विचारू शकते. ओके, ये 2-3 बार मैंने फास्ट रिवाइज किया है, 3 बार, तो आप नोट कर लीजिए. अब अगला जो फाइलम है दैट इज कॉल्ड फाइलम सिलेंटेरेटा और इट इज ऑल्सो कॉल्ड निडारिया. तो देखो NCERT का ये जो पेज है, निडारिया और सिलेंटेरेटा, सिलेंटेरॉन कॅव्हिटी, म्हणजे ज्या प्राण्यांच्या मध्ये सिलेंटेरॉन कॅव्हिटी असते त्याला काय म्हणायचं, सिलेंटेरेटा. और निडोसिल से इनके अंदर, इसलिए निडारिया. ये भी एक्वेटिक है, मोस्टली मराइन है, सेसाइल है, फ्री स्विमिंग है, रेडियली सिमेट्रिकल है. ओके, मतलब इनके अगर हम कहीं से भी ऐसे कट कर सकते हैं इनको, रेडियली सिमेट्रिकल है, मोस्टली मराइन है. ओके, तो इनके बारे में हमें और डिटेल में देखना है नेक्स्ट वीडियो में. सो यहाँ हम स्टॉप करते हैं. फाइलम सिलेंटेरेटा वी कंटिन्यू इन नेक्स्ट वीडियो.